MSc Part 2, Paper 2, Synthetic Organic Chemistry 1, Unit 1, Name Reaction with Mechanism and Application. The next reaction is a Ugi 4cc reaction. The name of the reaction is a Ugi 4cc reaction. This reaction is a multi-component reaction. Then what is the Ugi 4cc reaction? The multi-component reaction involving a ketone or aldehyde, an amine, an isocyanate and carboxylic acid to formation of alpha acyl amino carboxamide. ही मल्टी कंपोनंट रिॲक्शन आहे. त्यामध्ये काय काय यूज केलं जातं ॲज अ रिॲक्टंट? तर कीटोन और अल्डिहाइड मीन्स कार्बोनिल ग्रुप, अमाइन, आइसोसाइनाइड, कार्बोक्सिलिक acid. These 4 components are used in the reaction. So the formation of alpha acyl amino carboxamide as a product. The Ugi reaction is exothermic and usually complete within the minutes of adding the isocyanate. उगी रिॲक्शन ही कशी आहे? एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे आणि कंप्लीट कशी होते? विदिन अ मिनिट्स ऑफ ॲडिंग आयसोसायनाइड. म्हणजे आयसोसायनाइडची ॲडिशन केली की लगेच ती कंप्लीट रिॲक्शन होते. द हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ रिॲक्टंट गिव्ह द हायेस्ट ईल्ड. जर कॉन्सन्ट्रेशन आपण हाय घेतलं रिॲक्टंटचं तर आपल्याला ईल्डसुद्धा त्याचं हायच मिळतं यामध्ये. पोलार अप्रोटिक सॉल्वंट लाईक DMF वर्क वेल. आता ह्यामध्ये सॉल्वंट पण आपण रिॲक्शन जेव्हा लावतो तेव्हा त्याच्यामध्ये सॉल्वंट पण आपल्याला यूज करावं लागतं रिॲक्शन जाण्यासाठी, रिॲक्शन होण्यासाठी काहीतरी लिक्विड फॉर्म लागतो. सो त्यासाठी पोलार अप्रोटिक सॉल्वंट लाईक DMF यूज केलं जातं त्यासाठी. डायमिथाइल फॉर्मामाइड इज DMF. However, methanol and ethanol have also been used successfully. DMF त्याऐवजी आपण मिथेनॉल किंवा इथेनॉलसुद्धा ॲज अ सॉल्वंट म्हणून त्यामध्ये यूज करू शकतो. ते सक्सेसफुली यूज करून आपली रिॲक्शन जाऊ शकते. दिस unanalyzed reaction has a inherent high atom economy as only a molecule of water is lost and the chemical yield in a general is high. ओके, हाय ॲटम इकॉनॉमी म्हणजे ह्या रिॲक्शनमध्ये जास्तीत जास्त आपल्याला प्रोडक्टच मिळतं. ओनली लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल. ओके, फक्त ह्यामध्ये लॉस काय होतं तर वॉटर मॉलिक्यूल तेवढंच लॉस होतं, बाकी काही लॉस ह्यामध्ये होत नाही. त्यामुळे आपल्याला ह्याचं ईल्डसुद्धा केमिकल ईल्डसुद्धा हाय मिळतं. देन अमाइन अँड कीटोन फॉर्म द इमाइन विथ लॉस ऑफ 1 इक्विवॅलंट ऑफ वॉटर. आता रिॲक्शनमध्ये काय घडतं? What happen in this reaction? What is the mechanism? So firstly, amine and ketone form the imine with loss of 1 equivalent of water. म्हणजे कीटोन किंवा अल्डिहाइड आपण यूज केला तर त्याबरोबर अमाइनची रिॲक्शन आपण जर केली तर फॉर्मेशन ऑफ इमाइन फॉर्मेशन होतं विथ लॉस ऑफ 1 इक्विवॅलंट ऑफ वॉटर. आणि लॉस काय होतं तर वॉटर मॉलिक्यूल ह्यातून लॉस्ट होतो. द प्रोटॉन एक्सचेंज विथ इन कार्बोक्सिलिक ॲसिड ॲक्टिवेट द इम्युनियम आयन and for nucleophilic addition of the isocyanide with its terminal carbon atom to natrium ion. नंतर ह्यानंतर काय होतं त्यामध्ये तर प्रोटॉन एक्सचेंज होतो विथ अ कार्बोक्सिलिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह. आता कार्बोक्सिलिक ॲसिड काय करतं? H+ डोनर करतं म्हणून तो काय करणार? प्रोटॉन एक्सचेंज करणार. ॲक्टिवेट द इम्युनियम आयन फॉर्मेशन होतं त्यामध्ये. फॉर न्यूक्लियोफिलिक ॲडिशन ऑफ द आयसोसायनाइड. त्याच्यानंतर न्यूक्लियोफिलिक ॲडिशन होते आयसोसायनाइडची विथ अ टर्मिनल कार्बन ॲटम टू नायट्रिलियम आयन. टर्मिनल कार्बनने नायट्रिलियम आयनवरती. अ सेकंड न्यूक्लियोफिलिक ॲडिशन टेक प्लेस ॲट दीज इंटरमिडिएट विथ द कार्बोक्सिलिक ॲसिड आयन. देन सेकंड न्यूक्लियोफिलिक ॲडिशन होते कसली? कार्बोक्सिलिक ॲसिड आयनची. द फायनल स्टेप इज अ ट्रान्सफर ऑफ द R4 असिल ग्रुप फ्रॉम ऑक्सिजन टू नायट्रोजन. देन R4 आपण रिॲक्शनमध्ये बघणारच आहोत त्याच्या मेकॅनिझममध्ये. त्याच्यामध्ये R4 असिल ग्रुप आहे तो मायग्रेट होतो, ट्रान्सफर होतो फ्रॉम कुठून? ऑक्सिजन टू नायट्रोजनकडून.
All the reaction steps are reversible, which derives the whole reaction sequence. सगळ्या रिॲक्शन ह्या कशा आहेत, रिव्हर्सिबल आहेत. Then reaction. Okay. What is the component are used in the reaction? The firstly, component means reactant कुठले कुठले यूज केले ते आपण बघू. फर्स्टली कार्बोक्सिलिक ॲसिड, देन अमाइन, देन कीटोन. कीटोन किंवा इथे अल्डिहाइड आपण कार्बोनिल ग्रुप यूज करायचा आहे. इथे कीटोन यूज केला आहे. कीटोन प्लस आयसोसायनाइड इज अ 4 कंपोनंट रिॲक्शन. इज कॉल्ड 4CC, 4 कंपोनंट रिॲक्शन इज म्हणून. And loss of one water molecule and the formation of a alpha acyl amino carboxyamide, alpha acyl amino carboxyamide प्रोडक्ट. अल्फा असिल अमिनो. आता अल्फा पोझिशनला असिल ग्रुप असल्यामुळे त्याच्यामध्ये कार्बोक्सिलिक टाईप पण ग्रुप आहे, अमाइड ग्रुप पण आहे, त्यामुळे त्याला अल्फा असिल अमिनो कार्बोक्सियामाइड प्रोडक्टला नेम दिले ते. ओके. 4 कंपोनंट आर यूज्ड इन दिस रिॲक्शन, म्हणून त्याला काय म्हणतात, 4CC कंपाऊंड. वन फक्त वॉटर मॉलिक्यूल लॉस होतो, त्यामुळे आपल्याला ह्याचा हाय यील्ड मिळतं या रिॲक्शनमध्ये. देन मेकॅनिझम. व्हॉट हॅपन इन दिस रिॲक्शन? द फर्स्टली कीटोन इज रिॲक्टेड विथ अमाइन. आता अमाइन का पहिल्यांदा काय करणार, कीटोन बरोबर रिॲक्शन करणार. नायट्रोजनवर लोन पेअर असतात, ते अटॅक टू द कार्बोनिल ग्रुप, टू द कीटोन. ओके. And then loss of one water molecule, the formation of imine intermediate इथे फॉर्मेशन होतं. देन कार्बोक्सिलिक ॲसिड यूज केलं आहे. देन नेक्स्ट स्टेपमध्ये कार्बोक्सिलिक ॲसिड आर यूज्ड. द प्रोटॉन एक्सचेंज. इथे काय होणार, प्रोटॉन एक्सचेंज. का तर ॲसिड आहे, ॲसिड काय करणार, प्रोटॉन डोनर असतो ॲसिड, त्यामुळे तो H+ एक्सचेंज करणार. त्यामुळे देन द फॉर्मेशन ऑफ अ इमिनियम आयन फॉर्मेशन होतं त्यामध्ये. इन द नेक्स्ट स्टेप, ओके, इन द नेक्स्ट स्टेपमध्ये काय होतं, आता न्यूक्लियोफिलिक ॲडिशन कसली, तर आयसोसायनाइडची. त्या आयसोसायनाइड C++ ग्रुप, R5 ग्रुप आहे, त्याला काय म्हणतात, ह्या ग्रुपला आयसोसायनाइड म्हणतात. आयसोसायनाइड ग्रुपची ॲडिशन होणार थ्रू कार्बन थ्रू होणार. कशा थ्रू, कार्बन थ्रू. कशावर, इमिनियम आयनवर. ओके. देन इन द नेक्स्ट स्टेप कार्बोक्सिलिक ॲसिड अनायन जो आहे, देन तो न्यूक्लियोफिलिक ॲडिशन करणार नायट्राइल आयनवर. देन फॉर्मेशन ऑफ अ नायट्राइल. जेव्हा आपण आयसोसायनाइडची ॲडिशन करतो त्याच्यानंतर नायट्राइल आयन फॉर्मेशन होतं, आणि त्या नायट्राइल आयनवर अटॅक कोण करणार, कार्बोक्सिलिक ॲसिड अनायन जो आहे, जो आपण H+ या सेकंड स्टेपमध्ये H+ एक्सचेंज केला इमिनियम आयन बरोबर. त्याच्यानंतर फॉर्म काय झाला, कार्बोक्सिलिक ॲसिड अनायन फॉर्म झाला. तो कार्बोक्सिलिक ॲसिड अनायन आता नायट्राइल आयनवर अटॅक करणार. ओके. देन इन द नेक्स्ट स्टेप अमाइन. देन इथे स्टॅबिलाइज सगळी प्रोसिजर होते. देन नेक्स्ट स्टेपमध्ये काय होतं, तर नायट्रोजनची दोन पेअर आहे ती इथे ईस्टर ग्रुप जो आहे त्याच्यावर अटॅक करतो. R4 जो लागलेला आहे, इथे 5 मेंबर एक रिंग फॉर्मेशन होतं तात्पुरता. ओके, रिंग फॉर्मेशन होतं. अँड इन द नेक्स्ट स्टेप R4 ग्रुप इज अ मायग्रेट टू ऑक्सिजन टू ऑक्सिजनकडून कुठे जातो, नायट्रोजनकडे. ओके. R4 आधी ग्रुप कुठे होता, ऑक्सिजनवर होता. R4 कुठून होता, हा ऑक्सिजन म्हणजे कुठे, कार्बोक्सिलिक ॲसिड जो आता इथे दाखवला आहे सेकंड स्टेपमध्ये, तिथे तो R ग्रुप होता. ओके, R4 ग्रुप. ओके. इन द लास्ट स्टेपला काय झालं, तो R4 ग्रुप प्रोडक्टमध्ये कुठे आला, कार्बोक्सिलिक ॲसिड सोडून तो नायट्रोजन म्हणजे अमाइडच्या इकडे आला, अमाइडच्या ग्रुपला लागला. Okay, and the formation of the product is the alpha acyl
अमिनो कार्बॉक्झी अमाइड हा प्रोडक्ट फॉर्म झाला आहे. ह्याच्यामध्ये काय झालं, फक्त वॉटर मॉलिक्यूल एक लॉस झाला, बाकी काही नाही. त्यामुळे ह्याचं ईल्डसुद्धा आपल्याला हाय मिळतं. DMF इथेनॉल मिथेनॉल आपण यामध्ये ॲज अ सॉल्वंट म्हणून यूज करू शकतो, त्यामुळे सुद्धा या सक्सेसफुली रिॲक्शन जातात. ओके, 4 कंपोनंट का, कारण की याच्यामध्ये 4 CC का, कारण की 4 कंपोनंट यामध्ये यूज केले आहेत. अमाइन, आयसोसायनाइड, कीटोन और अल्डिहाइड. ओके, अँड कार्बोक्सिलिक ॲसिड आर यूज्ड. So it called 4CC reaction. Is only 4CC reaction. It's a simple mechanism है. Firstly, amine is attacked to the ketone, then loss of water molecule, then proton exchange and iminium ion through, then formation of exchange करतो proton, then formation of iminium ion, then nucleophilic addition of isocyanide. Okay, then formation of nitrile ion. Then in the next step the carboxylic acid anion attack to the nitrile ion. In the next step nitrogen attack to the ester group is R4 containing carbonyl group, and is a intermediate नाही म्हणता येणार, पण इथे एक टेम्पररी 5 मेंबर रिंग फॉर्मेशन होते, आणि जो R ग्रुप असतो कार्बोक्सिलिक ॲसिडचा ग्रुप जो आहे R4 जो इथे दाखवला आहे, तो फक्त अमाइडच्या ते एक्सचेंज होतो, ट्रान्सफर होतो ऑक्सिजन टू नायट्रोजन. म्हणजे सिम्पल अँड फॉर्मेशन ऑफ अल्फा असिल अमिनो कार्बोक्झिअमाइड प्रोडक्ट. इज अ सिम्पल रिएक्शन. Okay, then next is the application. In there the 5 application. The firstly, the 4 components are used in this reaction and the formation of a product is alpha acyl amino carboxyamide. Okay, this same mechanism जसं आपण इथे मेकॅनिझम केलं तसंच त्याचं मेकॅनिझम होणार आहे, काही चेंज होणार नाही. यामध्ये जे यूज केले तेच दिले. ॲसिड दिलेला आहे, आयसोसायनाइड ग्रुप दिला आहे, NH2 अमाइन दिलेला आहे, कीटोन ग्रुप दिलेला आहे. सेम मेकॅनिझम ट्राय करा, मग लक्षात येईल. इन द नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट ॲप्लिकेशन, सेकंड ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा तेच आहे. का आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड दिला आहे, आयसोसायनाइड ग्रुप आहे, देन NH2 आहे आणि कीटोन आहे. द फॉर्मेशन ऑफ अ प्रोडक्ट इज अल्फा असिल अमिनो कार्बोक्झिअमाइड. सेम आहे मेकॅनिझम, फक्त मोठे मोठे स्ट्रक्चर आहेत, त्यामुळे बाकी काही नाही. बाकी जे रिॲक्टिव्ह साईड आहे त्यावरच अटॅक करायचं आहे, त्या थ्रूच अटॅक करायचं आहे, बाकी काही नाही. In third, fourth, 5 application are the same mechanism, and the product are the alpha acyl amino carboxyamide. फर्स्टली ॲसिड आहे, आयसोसायनाइड आहे, NH2 मीन्स अमाइन आहे, कीटोन अल्डिहाइड आहे. इथे आता अल्डिहाइड घेतला आहे आपण, कीटोन घेतला होता, इथे फक्त अल्डिहाइड आहे, बाकी स्टेप सेम आहेत. इन थर्ड, फोर्थ, 5 सेम मेकॅनिझम, तोच प्रोडक्ट मिळणार आहे आपल्याला. मेकॅनिझम तसंच होणार आहे. यू कॅन ट्राय दिस मेकॅनिझम. ओके, मेकॅनिझम ट्राय करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल रिॲक्शन कशी जाते किंवा काय. सेम आहे, काय अमाइनचा पहिल्यांदा कीटोनवर, आता अल्डिहाइड घेतला तर अल्डिहाइडवर अटॅक, कीटोनचा घेतला तर कीटोनवर अटॅक फॉर्मेशन होतं. नंतर प्रोटॉन एक्सचेंज, इमिनियम आयन फॉर्मेशन सेम आहे. नंतर आयसोसायनाइडचा अटॅक, न्यूक्लियोफिलिक ॲसिड टू द नायट्रिल आयन. ओके, सेम मेकॅनिझम तेच होणार आहे. देन नायट्रोजनचा अटॅक, R4 ग्रुप जो आहे तो फक्त कार्बन ॲसिडचा ग्रुप आहे, तो ट्रान्सफर होणार नायट्रोजनला. सेम फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट. ओके, ट्राय करा मेकॅनिझम, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. थँक्यू.